गोल्डी बामण डोंगरी. तर जाऊया मॅच कडे. सामन्याला होते सुरू. सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल कल्पेश ठाकूर. जासे गावातली लाईट गेले परंतु या मैदानावरची लाईट मात्र सुरू आहे. सामन्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाहीये याची काळजी मात्र घेतले आयोजकांनी. दुसरा चेंडू यावेळेस मात्र कल्पेश ठाकूर. मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली कल्पेश कडून. निर्णायक 2 षटकं मात्र टाकली आणि चांगली गोलंदाजी मात्र खास करून त्याच्याकडून पाहायला मिळाली. कारण अगोदरच पाहायला गेलं तर आदित्य पाटील इथे मात्र 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये इंजर्ड आहे. एक गोलंदाजाला अगोदरच मुकलाय. कल्पेश 6 बॉल. तर रनआउटच्या स्वरूपात आणि त्यानंतर असं वाटत होतं की धावत जाऊन बेल सुडवेल परंतु तिथून सुद्धा नेम धरून टिपला त्याने. 5 धावा झाल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हेमंत पाटील संघाचा आधारस्तंभ आहे. ट्रॉम्बे संघासाठी नेहमीच हेमंतचं योगदान मात्र फार निर्णायक राहिलंय. या मॅच मध्ये समोर बामण डोंगरी संघ आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. टच बॉल. यंदाच्या हंगामामध्ये हे 2 संघ बऱ्याच वेळा आमने सामने आलेत. बऱ्याच वेळा बामण डोंगरी विरुद्ध ट्रॉम्बे अशा बऱ्याचशा लढती आपल्याला पाहायला मिळाल्यात. नेहमी वरचढ खेळ राहिलाय प्रत्येक दोनही संघांचा मित्र म्हणेन. गोलंदाज कल्पेश ठाकूर सज्ज होतोय. याचा बॉल थोडंसं कॉलिंग करावं लागेल. कुठेतरी कम्युनिकेशन गॅप मात्र जाणवतोय शरद 11 ट्रॉम्बे संघाच्या फलंदाजांमध्ये. रन मात्र मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग आज मात्र झाले ती कल्पेश ठाकूर कडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना चेतन साठी. स्वीप करायचा होता. बॉल मागे चाललाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. शुभम
यष्टांच्या पाठीमागे आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धाबा लागल्या. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शरद 11 ट्रॉम्बे संघ 1 बाद 5 धाबा. मागच्याही मॅच मध्ये मात्र 2 षटकं टाकली. कमालीची गोलंदाजी पहिलं षटक टाकलं होतं जे 4 धाबांचं. ती तर मी म्हणेन निर्णायक गोलंदाजी केली होती आणि याही मॅच मध्ये मात्र कल्पेश ठाकूरने निर्णायक गोलंदाजी केले. पहिल्या बॉलवर चौकारानं खातं उघडलं होतं ते अनिल कोळी यांनी, परंतु त्यानंतर पुढच्या 5 बॉलवर फक्त एकच धाव जमवू शकला शरद 11 ट्रॉम्बे संघ. गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय. बामणडोंगरी संघाचा सर्वात वेगवान गोलंदाज ओमकार नाईक. इथे मात्र चान्स जरूर होती परंतु मित्र म्हणेन मिस केला यष्टी रक्षकानं. कदाचित बॅटला प्रश्न बॉल गेला होता त्या ठिकाणी जंप लगावत मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र केला होता. ओमकार नाईकडे वेग प्रचंड आहे. नुकतीच झालेली रायगड विरुद्ध ठाणे ही मॅच तुम्ही पाहिली असेल कर्जत मध्ये वंजारपाड्याच्या मैदानावर आणि प्लेइंग 11चा हिस्सा होता हा खेळाडू, हा गोलंदाज ओमकार नाईक. रायगड टीमने मात्र तो सामना जिंकला होता. षटक टाकलं होतं पहिलं. वेगवान बॉल आहे. षटक प्लेन जरूर होता परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी सुद्धा पाहायला मिळते. खांद्याचा पुरेपूर टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस होत असताना बॉल इथून मात्र पाठ आणि चेंडूचा कोणताच संपर्क होताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि व्हेरिएशन सुद्धा कमालीचे आहेत या गोलंदाजाकडे. यॉर्कर हाताळू शकतो. फुलर लेन सातत्याने पाहायला मिळतात. शॉट ऑफ लेन हे तर अस्त्र आहे. गुडलन स्पॉटवर पडलेले बॉल वेगवान जातात. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट यावेळेस मात्र त्याच्या गेस्ट वेगाच्या गेस्ट मात्र हा फटका धाडस केलं होतं फलंदाजानं. एकच धाव येईल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 7 धाबा. संत गतीनं ही वाटचाल मात्र सुरू आहे शरद 11 ट्रॉम्बे टीमची. फाईट ओव्हर द विकेट ना ओमकारचा हा बॉल चांगला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तोपर्यंत मात्र 2 रन सहजतेनं कंप्लीट झाले. त्या ठिकाणी धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 9 धाबा 9 रन्स. एकमेव मोठा फटका आला होता अगदी पहिल्याच बॉलवर परंतु त्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले क्षेत्ररक्षण झाले ते अर्जुनन गोल्डी चिवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाचं कमालीचं. षडा प्लेन होता. पूल करण्याचा प्रयत्न 11 रन्स ऑन बोर्ड. ओमकार नाईकचं आपण हे षटक पाहतोय. रात्रीमधील ही मॅच इथून मात्र नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. केडीएच वाघिवलाडा संघ आपण आहात कारण लवकर पहिले 2 सामने जिंकलेत त्यामुळं ऑन साइडला टर्न केलंय बॉल ना बेड विकेट झोन कडे. तकदीर त्या ठिकाणी सिंगल असेल. अजून एक यशस्वी षटक मी तर म्हणेन आतापर्यंतचा विचार केला तर कारण मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवलंय. पहिल्या बॉलवर आलेला चौकार परंतु त्यानंतर आपण पाहिलं एकही चौकार आलेला नाहीये. 2 षटकांची समाप्ती नंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 12 धावा. 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरची मॅच असेल आणि इथून मात्र चांगली सुरुवात झाली ती अर्जुनन गोल्डी चिवतानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. बामणडोंगरी संघ म्हटला की पहारगद वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमरजी मात्रे यांचं फार मोठं योगदान असतं आणि त्यांची उपस्थिती सुद्धा आपण पाहिली होती.
उद्घाटन सोहळ्या प्रसंगी या स्पर्धेच्या 12 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघाला आता मात्र गेअर चेंज करावा लागेल. समोर मात्र बलाढ्य बामणडोंगरी संघ आहे आणि इथून मात्र या 2 ओव्हर्समध्ये काही झालं तरी धावा येणं अपेक्षित आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. जीत खोचा मध्ये मात्र लाजवाब इनिंग साकारली होती. पारगाव संघाच्या विरोधामध्ये काय सामना जिंकून दिला होता. तीच फलंदाजी अपेक्षित असेल. इथून मात्र शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघाला निदान उर्वरित 2 ओव्हर्स मध्ये 21 धावा आल्या तरी मी म्हणेन चांगली गोलंदाजी आहे. चांगली फाईट पाहायला मिळू शकते या मॅच मध्ये आणि तोच प्रयत्न मात्र असेल तो शरद इलेव्हन ट्रॉम्बे टीमचा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. जीत खोत त्यानं सुद्धा प्रभावित केलंय. मागच्या मॅच मध्ये 1 षटक टाकलं होतं, 6 धावा दिल्या होत्या आणि 1 फलंदाज बाद केला होता. आणखी एक फलंदाज मात्र गमावला. चांगली गोलंदाजी होते जीत खोत कडून. क्लीन बोल्ड मात्र बाद केलं होतं मागच्या बॉलवर. चेतन कोळी इथून मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. अशीच परिस्थिती होती मागच्या मॅच मध्ये जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाची. 10-12 धावांवर 3 फलंदाज बाद झाले होते आणि त्या संकटामधून मात्र बाहेर काढलं होतं. त्यावेळेस संदेश पाटीलने 42 धावांची इनिंग साकारली होती. वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र स्किट झाला सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. ओमकार नाईकच्या पावलावर पाऊल टाकत आता मात्र जीत खोतनं सुद्धा प्रभावित केलंय. यंगस्टार जे आहेत ना, यंगस्टारनं मात्र एक वेगळी भरारी दिली या संघाला. यंगस्टारचा परफॉर्मन्स नक्कीच वाखाणण्याजोगा राहिलाय. शुभमचं नाव घेईन मी, रोहितचं नाव घेईन. त्याने सुद्धा दर्जेदार खेळ साकारलाय आतापर्यंत. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह. सोळा धावा झाल्या या चौकारीच्या सहाय्यानं. जीतचा हा बॉल एक चौकार जरूर आलाय तरीही मी म्हणेन आतापर्यंत स्कोर रिस्ट्रिक्ट केलाय तो तेजस मात्रेच्या टीमनं. चांगली कामगिरी करत असताना पहिल्या मॅच मध्ये थोडासा पराभवाच्या छायेमध्ये वाटत होता परंतु आजपर्यंत इतिहास आहे. बामणडोंगरी संघ कितीही परिस्थिती कठीण असली तरी त्या परिस्थितीमधून मार्ग हा काढतोच. ओव्हर द विकेट ना हा बॉल एवढा
फटक्याचा अवलंब करणं नक्कीच मी तर म्हणेन घातक असेल. वेगानं टाकलेला हा बॉल, कारण या अशा पद्धतीचे फटके जेव्हा तुम्ही खेळता, लॅप शॉट खेळता, स्कूप करता, तेव्हा तुम्हाला मात्र कमालीचं टायमिंग साधावं लागतं आणि एवढ्या प्रचंड वेगापुढे टाइम करणं मात्र नेहमीच फलंदाजांना जड जाऊ शकतं आणि वेग प्रचंड आहे जीत खोतकडे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. चौथं आणि अंतिम षटक असेल. केडीएच वाकिलीवाडा वॉर्मअप करा. थोडीशी झोप आली असेल त्यांना सुद्धा, खूप अगोदर सामने जिंकले. खेळाडूंना उठवा झोपेतून. तर 17 धावा झाल्या 3 षटकांच्या अखेरीस आणि या शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय निखिल. निखिलचा पहिलाच बॉल पूल करायचा होता, परंतु थोडासा मिसटायमिंग मी म्हणेन. रन मात्र मिळेल त्या ठिकाणी 1. कल्पेश ठाकूर आज वेगळ्या ऊर्जेनं मात्र मैदानामध्ये खेळतोय. गोलंदाजी सुद्धा चांगली झाली, क्षेत्ररक्षण सुद्धा आज कमालीचं झालंय. मागच्याही मॅच मध्ये आज वेगळी ऊर्जा पाहायला मिळते त्याच्यामध्ये. 18 धावा धाव फलकावर, 18 रन्स ऑन द बोर्ड. निखिलचा हा बॉल इथे मात्र दीर्घाव. संघ आता मात्र स्ट्रगल करतोय. चेंडू आपण पाहिला अगदी गुडले स्पॉटवर पडल्यानंतर थोडंसं ऑप्शनच्या बाहेर शटल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला होता, परंतु बॉल मात्र निर्धाव निघाला. डॉट बॉल, फार चांगली बॉलिंग आता मात्र पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु या मॅच मध्ये थोडासा लईमध्ये आलाय तो निखिल खोत. फाईट ओव्हर द विकेटनं हा बॉल इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये आहे, मिड ऑफला, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. संदेश आला होता बॉलवर, परंतु 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात मैदानामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघ पोहोचलाय 20 धावांवर. 20 रन्स ऑन बोर्ड. निदान एखादा मोठा फटका येणं या सिच्युएशनला फार गरज आहे शरद इलेव्हन ट्रॉम्बे टीमसाठी, कारण थोडीशी रात्रीची वेळ, धावांचा चेस करणं अवघड होऊ शकतं, परंतु त्यासाठी उर्वरित 3 बॉलमध्ये 7-8 धावा जरी आल्या लाभदायक होऊ शकतात. रोहित म्हात्रे काय कमालीची फिल्डिंग, कारण तिथून बॉल सटकला असता तर अगदी सीमारेषेला स्पर्श केला असता. कारण मागे जे क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, अगदी पहा मी तर म्हणेन चांगले क्षेत्ररक्षक हवेत त्या ठिकाणी आणि तेच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र करत असताना. आणि मागे आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे शुभम आहे, त्याप्रमाणे रोहित आहे. दोनही क्षेत्ररक्षक अगदी गुणवान खेळाडू आहेत. इथं कमालीचं क्षेत्ररक्षण झालं. टीमसाठी जरूर धावा वाचवल्यात आपल्या तब्बल 21 धावा झाल्या धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. निखिल खोत लॉंग रन अप आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट ना. शॉट ऑफ प्ले दाखवून टप्प्याचा बॉल. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जातात. अगदी संत गतीनं, कासवाच्या गतीनं ही वाटचाल सुरू आहे. शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघ थोडासा हतबल झालाय. संघातील सगळे स्टार खेळाडू, विस्फोटक फलंदाज आज मात्र कुठेतरी गुडघे टेकल्यासारखे वाटले बामणडुंगरी संघाच्या भेदक माऱ्यासमोर. ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न. काय षटक हाताळलंय निखिल खोतनं, असं वाटलं होतं. तुटपुंज सामान मात्र उभं केलंय. 23 रिक्वायर्ड आणि 4ही गोलंदाज आपण पाहिले. कल्पेश ठाकूरनं धावा दिल्या त्या 5, ओमकार नाईकनं धावा दिल्या 7, जीत खोतनं धावा दिल्या 6, निखिल खोतनं धावा दिल्या त्या 5. एकाही गोलंदाजानं डबल डिजिट मध्ये मात्र धावा दिलेल्या नाहीये. आणि विशेषतः काय असेल 4ही गोलंदाजांची, तर एकाही गोलंदाजांना वाईड बॉल, एकाही
आणि एकही एक्स्ट्राची Jazz in the mix. Jazz in the mix. धन्यवाद दीपक पाटील सर. 4 षटकांमध्ये 23 धावांचा लक्ष गाठायचं निश्चितच लक्ष, तरी ट्रॉम्बे संघाकडे देखील अतिशय दर्जेदार असं निश्चितच केडीएच वाघेलवाडा त्यांच्याशी होणार आहेत. वाघेलवाडा संघाचा संघनायक तयार तसा लगेचच पुढचा सामना सुरू होईल. 23 धावांचं विजय लक्ष गाठण्याचं साठी सलामीची जोडी मैदानात आली आहे बामणनगरी संघाकडून. तर गोलंदाजी मार्कवर आला हेमंत कोळी. निर्धाव जातोय. 23 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 23 चेंडू बाकी आहेत. 23 धावांची गरज असणार आहे. पण प्रथम दर्शनी असं वाटतंय की हे लक्ष सहज साध्य असावं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली वाघेलवाडा संघाचा संघनायक यानंतर
23 धावांची गरज असणार आहे, कारण कोणत्याही प्रकारची धाव जमवता आलेली नाहीये. रणजित 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 शुभम पाटील आउट झाले. एक धाव काढली का? काय झाला? मी माझा यश करतोय नरक नवीन रणजित आलाय का आता? रणजित आलाय पण हे तर भरपड करतात. नवीन फलंदाज रणजित यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क नाही. आणखीन एक चेंडू जाईल निर्धार. सुरुवात मात्र करून देतो. घाम स्वातंत्र्य मिळणार नाही. थोड़ी सी जो पीली है चोरी तो नहीं की है थोड़ी सी जो पीली है चोरी एक धाव कशी काढली? फिरणी काढली. नवीन फलंदाज कल्पेश ठाकूर मैदानात तकदीरचं खातं खोलतोय. चांगली धाव संख्या दोन झाले 21 पाहिजे. 21 धावांची गरज. 18 चेंडू 21 धावांची गरज. तू त्याच्याकडून माग तुम्हाला आता घरात जाऊन कोण झोपणार आहे? दोन तास लाईट गेली. लाईट गेली काय? आता मला जनरेटर मध्ये झोपायला लागलास ना, तरी जनरेटर मध्ये झोपेल. फोकस बंद झालं ना मधलं ग्राउंडवरलं फोकस बंद झालं म्हणजे लाईट दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुधीर कोळी. निश्चितच जी सुरुवात अपेक्षित होती ट्रॉम्बे संघाकडनं, ती अपेक्षित सुरुवात अशी केली जाते आणि त्याचा फायदा हे स्ट्राईक एंडला खेळतो. यावेळेस पायचीचं जोरदार अपील पंच फेटाळून लावतायत. लेग बायच्या रूपाने मिळेल ही एक धाव. या तकदीर बद्दल नेहमी आम्ही मनोबल निश्चितच ऑन स्ट्राईक असणारे. चांगला चेंडू गोलंदाज सुधीर कोळी. आणखीन एक
नरेश वैती. जर या गोलंदाजानं सुधीर कोहलीनं 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तर नरेश वैती यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येईल. बॅक टू बॅक जर 2 विकेट्स घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक लेग बायच्या रूपाने आणखीन एक धाव जोडली. 4 धावांवरती जाऊन एक लो स्कोरिंग जरी मॅच असली तरी मात्र अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूला स्ट्रेट खेळून काढलंय. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू, अतिशय चांगली आणि या चेंडूवर आणि जर ट्रॉम्बे संघ हा सामना जिंकला तर जसं ही इनिंग सुरू झाली हा पूर्व चला गेम धाव वागिल अतिशय चांगला चेंडू पहिल्याच चेंडूवरती मित्र आणखीन एक फलंदाज बाद झाले. 5 धावा मोरे एंटरप्राइज आणि जर बामणनगरी संघ
मात्र जास्त या 4 शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली आणि बंदर केला बरं पोरी जरा संपूर्ण दांडा कर 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 शिट्टी वाजली गाडी 10 चेंडू 14 धावांची गरज. निश्चितच सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा करूया. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला गेतो संदेश पाटील याच्याकडनं, ज्यानं मगाच्या सामन्यामध्ये एक मॅच विनिंग इनिंग साकारली होती. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्या. बारा धावांची गरज आहे. 9 चेंडू अतिशय चांगला असा फटका होता. वाघेलवाडा संघाचा यावेळेस मात्र आणखीन एक फलंदाज कमालीचा चुरशीचा खर तर सामना एवढा सोपा होता परंतु मागच्याही मॅच मध्ये बावनडोंगरी संघ जेव्हा संकटामध्ये होता तेव्हा 42 धावांचे इनिंग मात्र त्याच्या बॅटमधून आले. आज त्याच्या बॅटमधून धावा जरूर आल्यात. ते संघ संकटामध्ये आहे परंतु तरी बराच वेळा आपण पाहिलंय या बावनडोंगरी संघाला संकटामधून बाहेर निघणं आणि कोणतीही परिस्थिती किती परिस्थितीमधून बाहेर निघणं सातत्यानं मात्र बावनडोंगरी संघाच्या बाबतीमध्ये परंतु
शेवटचा षटक 6 चेंडू 5 धावांची गरज असताना देवीदास कोळी गोलंदाज तर खबरदारी घेतली गेली. आता मात्र चेंडू बाकी यावेळेस मात्र चेंडू या काय लिहिणार येईल ते आपल्याला आपले क्वालिफाईड पंच कळवतीलच. निश्चितच सामन्याचा निकाल काही लागला तरी मात्र या सामन्याने पूर्णपणे निश्चितच दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जो सामना आपण पाहताय एक लो स्कोरिंग मॅच होती प्रथम दर्शनी. असं वाटलं की बामणडोंगरी संघ सहजरित्या, परंतु ट्रांबे संघाच्या गोलंदाजांनी अशी मध्ये आलाय का बॉल पडल्यापासून दाखव. मला फक्त मध्ये आलाय त्याच्या अंगावर बॉल पडतो. मध्ये नाही येत निश्चितच फलंदाज ऑब्स्ट्रक्टिव्ह फील्ड केलेलं नाहीये. बरेच अंतर 4 चेंडू बाकी आहेत. तर 3 धावांची गरज असणार आहे. जर बामणडोंगरी संघ हा सामना जिंकला तर मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर समाधान शेठ म्हात्रे यांच्या वतीने बामणडोंगरी संघासाठी देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. निश्चितच दोन्ही संघांना कॅश प्राइज असणार. पण शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. सामन्याचा निकाल काही लागो परंतु प्रेक्षकांचं पूर्णपणे मनोरंजन करणारा हा सामना. तुम्ही हरलात यापेक्षा तुम्ही कसे हरलात चांगला चेंडू इतका चांगला फटका खेळला गेला. दुसरी मध्येच काय थांब जरासा. 3 चेंडू बाकी राहिलेत आणि 1 धाव हवी आहे. 22 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. निश्चितच कौतुक करावं लागेल ट्रॉम्बे संघाच्या कौतुक करावं लागेल.
एक धाव पूर्ण केली